नमस्कार मंडळी. तर किती भारी वाटते तुम्हाला काय सांगू शकतात. आणि आता सोयाबीन सगळ्यांनी पेरलेली आहे आणि काहीच कामं नाहीत कोणाला असं आता तरी, कारण पेरणी वगैरे झाली आहे, उगवलं छान, डुबायला वगैरे टाईम आहे थोडासा अजून. आणि ऊन नाही काय नाही आणि एवढं भारी वातावरण आहे, तुम्हाला दाखवते बघा. एकदम छान हिरवगार शेत झालेलं आहे. इकडं आमचं शेड मारायला चालू आहे बघा. तुम्हाला पुढे दाखवते मी किती झालं आहे ते आता तिकडं गेल्यानंतर. आता आपण बघू द्या, आपल्याला भाजी बघायची आहे. तर भाजी कोणती भेटते का बघू आपण. आता मी फिरायला लागले सोयाबीनमध्ये, तो आवाज द्यायला मला, त्याला तिथंच बसवलं आहे आणि मी आले इकडे. आम्हाला आता काहीच काम नाही, त्यामुळे आम्ही रोज शेतात येतो आहे आणि मस्त वाटते आम्हाला, लय भारी वाटते. आता असं शेतात येऊन मस्त बसायला, छान वातावरण झालेलं आहे. परत मधून मधून पावसाच्या सरी येत आहेत, ऊन नाही, हिरवगार शेत झाले, एकदम भारी चाललंय सध्या. बघा एकदम पांढरं शुभ्र आभाळ आहे आणि त्यातूनच कधी कधी असा पाऊस थोडासा येतो. पूर्ण काळ आहे, त्यामुळे आता भाजी काय अवघड आहे इकडं सापडणं. वरच्या शेतात असेल तिकडं आणि खूप लांब आहे ते. तर आत्ता तुम्हाला दाखवायचं मला शेड आमचं कुठंपर्यंत झालं आहे. तर आमच्या कमळीसाठी आम्ही शेड मारतो आहे आणि काही सामान वगैरे ठेवायला पण होतं आहे, म्हणून आत्ता मोठं शेड मारलं एकदम. चला तुम्हाला दाखवते. एवढंच फिरले तर दम लागलाय मला. इकडं बघा, हे ओपनच ठेवायचं असंच. आणि आता हे अँगल दिसत आहे, इथे पण मारायचं आहे. इकडे बाजूला केले रूम. आता तिथे बोर्ड लावायला चालू आहे, त्यामुळे मी तिकडे जात नाही, कधी तर दाखवेल नंतर. तर एवढं मोठं शेड मारलं आम्ही, बघू शकताय तुम्ही. आता इकडे थोडंसं वाढवायचं आहे, बॅरेल ठेवलं आहे तिथे. ते बाजूलाच गंज केली आहे आणि इथेच आम्ही काल बिया लावायला आलो होतो. एक बघायला मोबाईल आणि तिकडे माती भरायचं चालू आहे त्याचं. खेळडे डंपर घेऊन आलाय घरी येऊन येताना. आमचं शेड पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे सगळं सेट केल्यानंतर तुम्हाला बघायला आवडेल का मला कमेंट करून सांगा, मग मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता इथेच स्टॉप करते, भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.